प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकार घेत आहे। शेतकऱ्यांच्या सर्व्हिस रोडचा प्रश्नही प्रलंबित आहेत। अनेक ठिकाणी रेल्वे मार्गांमध्ये काल चांदूर येथील रेल्वे स्थानकाचा देखील आढावा घेतलेला आहे। मी हे सांगितलं आहे की रेल्वेमुळे शेतीचे दोन तुकडे पडतात। एखाद्या प्रकल्पामुळे शेतीचे दोन तुकडे पडले असेल आणि शेतकऱ्याची वहिवाट बंद झाली असेल तर शेतकऱ्याची वहिवाट कुणाला बंद करता येत नाही। आणि म्हणून जर रेल्वे बांधायची असेल तर दोन्ही साईडला सर्व्हिस रोड बांधला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीचे दोन तुकडे झाले, दोन भाग झाले रेल्वेमुळे, पाईपलाईनमुळे, रोडमुळे, दोन्ही साईडला सर्व्हिस रोड देऊन शेतकऱ्याचा रस्ता पूर्ववत करून दिला पाहिजे असे आदेश आम्ही काढलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा रस्ता बंद करता येत नाही आणि म्हणून असे आदेश काढलेले आहेत। सर, मुंबई सहित जिमखान्यासंदर्भात देखील मुंबईच्या जिमखान्यासंदर्भात देखील महत्त्वाचे आदेश आहेत। अनेक जिमखान्यांचे अद्यापही भाडेपट्टे आहेत ते रिन्यू झालेले नाहीत। मुंबई शहरात 11 जिमखाने, उपनगरमध्ये 6 जिमखाने, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये जे जिमखाने सरकारी जागेवर आहे या सर्व जिमखान्यांनी शर्तभंग केलेले आहेत। ज्या अटी शर्तीवर आम्ही जिमखान्याला जागा दिल्या, आता फक्त जिमखाने लग्न लावतात आहे, पण मूळ भूमिका जिमखान्याची काय होती या ठिकाणी